तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे असंच काहीतरी. तर असंच काहीतरीमध्ये आज तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि खूप धमाल होणार आहे, कारण का आज पहिल्यांदा मी मोटो ब्लॉग शूट केलेला आहे. सो येस मित्रांनो, आज आपला मोटो ब्लॉगचा ब्लॉग असणार आहे पूर्ण. तर तुम्हाला कॅप्शन बघून समजलं असेल की आम्ही कुठे जात आहोत. तर तुम्ही पूर्ण पहा व्हिडिओ, खूप मजा येईल तुम्हाला. मी पण खूप मजा केली या मोटो ब्लॉगमध्ये आणि माझी ड्रीम होती ही तुम्हाला शूट करायची होती, तर मी ते शूट केलेलं आहे. तर तुम्ही हा पूर्ण ब्लॉग पहा आणि मग जाणून घेऊ सगळं काही, काय असेल काय नसेल, कशी ठरली, कोण कोण होतं, काय काय मजा केली, कुठे गेलो, सगळंच याच्यात मी तुम्हाला सांगेन. तर चला सुरुवात करूया. तर येस मित्रांनो, फायनली आपली राईड चालू झालेली आहे. तर ही जी राईड आहे ही मला वाटते काहीतरी 77-80 किलोमीटर्सची असणार आहे पहिली राईड आमची, कारण का आम्ही जवळपासच एक स्पॉट ठरवलेला होता आणि हा स्पॉट तर मला माहीतच नव्हता पहिली बार की आम्हाला जायचं आहे म्हणून. मी तर नुकताच कामावरून आलो आणि तेवढाच कल्पेश होता जो बोलला की उद्या जायचं आहे म्हणून. मला माहीत नव्हतं कुठे जायचं आहे आणि मी रेडी पण नव्हतो. तर तो मी त्याला विचारलं तर त्यांनी म्हटलं की भाई आपण जाऊया कर्जतला, एक डॅम आहे पाली भुतावली डॅम म्हणून. सो मी तर कधी पण एक्सायटेड असतो बाहेर फिरायला, कारण का मला राईड्स खूप आवडतात, रायडिंग खूप आवडतात बाईकवरती आणि माझी MT-15 आहे. सो मी त्याच्यावरतीच राईड करतो. मी आधी पण राईड्स केले आहेत, बट मी कधी मोटो ब्लॉग केला नाही, जस्ट बिकॉज सेटअप प्रॉपर नाही आहे माझ्याकडे, सेटअप आहेच नाही. सो आता मी जे हे सेटअप केलं आहे ते माझ्या मोबाईलवर केलं आहे आणि माझा मी मोबाईल माउंट लावला आहे. तर थोडी रिस्क घेतली मी त्या मोबाईल माउंट लावायची, मोबाईल माउंट आणि मोबाईल कनेक्ट करायची, कारण का मोबाईल माउंटला पुढे काही सपोर्ट नाही आहे. सो त्यामुळे असं होतं की यार म्हणजे काही खड्डा येईल किंवा पाऊस आहे किंवा काय सांगता येत नाही. सो मग आम्ही म्हणजे थोडा सांभाळूनच एक कॉन्स्टंट स्पीड धरलेली, तर आम्ही तसे निघालेलो. तर मी घरातनं आम्ही शूट नाही करू शकलो, कारण का मी आधीच खूप लेट झालेलो, खूप म्हणजे 15 मिनटं लेट झालेलो. ते तर प्रत्येक रायडिंगच्या टायमाला होतंच. आणि कारण का मग मी घाईघाईत तसं सगळं आटपलं माझं, काही मोटो ब्लॉगचे म्हणजे ते हेल्मेटला ते माउंट पण नव्हतं लावलेलं मी, आणि मग मी असंच निघालो. आणि त्यानंतर मग ह्यांचे मला फोनवर फोन, आणि नंतर मग हे लोक थांबलेले जोगेश्वरीला. सो बाय द वे मी राईड चालू केलेली गोरेगाव वेस्टपासून, आणि मग आम्ही सगळे मीटअप, आमचा पॉईंट होता जोगेश्वरीचा जो जेवेलरचा जो हे आहे पेट्रोल पंप आहे ना तिथे. तर तिथे मला पेट्रोल भरायचं होतं आणि नंतर मग आम्ही ती राईड चालू केली. आम्ही सगळे भेटलो. तर येस, आमच्या ह्या राईडमध्ये आता टोटल 5 जण आहेत. त्याच्यामध्ये रसिका आहे, निनाद आहे, कल्पेश आहे, आणि कल्पेशचा एक कलीग आहे ऑफिसचा तो, आणि मी. तर आमच्या तिघांकडे पण बाईक्स आहेत. तो येस की हा पण एक कारण होता की कल्पेशनी पण आपल्या एक गाडी घेतली आहे, रॉयल एनफील्ड क्लासिक 350 नुकतीच घेतली आहे. सो त्याला पण राईड करायची होती ती बाईक, तर त्यांनी पण आता त्या निमित्ताने त्याला पण एक राईड करायला मिळाली. त्याला पण शूट नाही केलं आहे, कारण का मीच शूट करणार होतो म्हणून. सो आता येस, ही राईड आमची तिकडनं चालू झाली. आणि आमचं अजून एक असं झालं की राईडला निघतानाच आम्ही पेट्रोल भरलं आणि जस्ट आम्ही हवा भरायला गेलो, तर तेवढंच आम्हाला कळालं, म्हणजे कल्पेशचा जो मित्र आहे निवेद म्हणून, असं त्याला त्याच्या टायरमध्ये पंक्चर होतं. तर त्यांनी मला सांगितलं की तुझ्या पण टायरमध्ये पंक्चर आहे, म्हणून मी चेक करून घेतलं. तर मित्रांनो 4 पंक्चर निघाले त्याच्यामध्ये, आणि बोललो यार आता ही गाडी कर्जतपर्यंत घेऊन जायची आणि तिकडनं परत रिटर्न आणायची, तर काय प्रॉब्लेम नको व्हायला. तर मी त्याला विचारलं की भाई कुछ प्रॉब्लेम तो नहीं है. तर तो बोला की ठीक आहे आप कर सकते हो, ऐसा कुछ नाही. तर त्यांनी पंक्चरच लावले. त्यांनी टोटल 2 पंक्चर होते, पण त्यांनी एका ह्याच्याला 2 पंक्चर लावले. असं झालं, एवढा मोठा खड्डा होता. सो ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं आमचं. मग आम्ही तिकडनं निघालो आणि आम्ही त्या पेट्रोल पंपांना राईड चालू केली फायनली. आणि आता आम्ही पोचलेलो आहोत पवईला. तर आम्ही आता पोचलो होतो पवई लेकला, आणि तुम्ही बघू शकता पवई लेक खूप मस्त वाटतं आहे सकाळचं, अर्ली मॉर्निंगचं. खूप लोकं होती इथे, वॉक करायला पण आलेली, रनिंगला पण आलेली, आणि खूप सही वाटत होतं. तर आम्हाला वाटत होतं की पाऊस पडणार, कारण का वातावरण तसं झालेलं, बट एवढा काही पाऊस पडला नाही. नंतर लगेच परत ऊन यायला लागलेलं. आणि आजचा जो आमचा रूट होता तो होता ऐरवली मार्गे, आणि आम्ही ऐरवली मार्गे निघणार होतो. आता आम्हीच मागे राहिलो, बाकीचे ते 2 रायडर्स पुढे गेले आहेत. तर सध्या काही इंटरकॉम नसल्यामुळे आम्ही कनेक्ट करू शकलो नाही, बट येस पिलियन्स आहेत तर ते लोक फोन करत होते. तर आता आम्ही इकडनंच, मी नुकती एवढी बाईक पळवत नव्हतो, आमची बेसिक स्पीडच होती पाऊस असल्यामुळे.
तर आम्ही हळूहळू जात होतो मस्तपैकी व्ह्यू बघत सगळं. पुढचे व्ह्यू खूप चांगले आहेत, हे तर तुम्ही सगळ्यांनीच पाहिलं असाल. आपला पवईचा जो एरिया आहे तो JBLRचा तोवाला. आज सकाळीचं आम्हाला वाटलेलं की आम्हाला थोडंफार काही मिळेल, ट्रॅफिक मिळेल, पण नव्हतं एवढं ट्रॅफिक. अर्ली मॉर्निंग थोडं लवकर निघालेलो म्हणून, पण छान वाटत होतं खूप. आणि पिलियन माझा होता आजचा, निनाद पिलियन बसलेला माझा, आणि कल्पेशच्या मागे बसलेली रसिका आणि निवेदिका आहे. सो निवेद आलेला बोरिवलीवरनं आणि कल्पेश तर आणि हे लोक तर जोगेश्वरलाच राहतात आणि मी गोरेगाव वेस्टवरनं आलेलो. तर आता हा थोडासा सिटी रूट आहे, तर आपण थोड्याच वेळात पुढे भेटूया. चला तर मग. तर आता आपण JBLR संपवून आपण आता लेफ्ट मारलेला आहे आणि आता आपण स्ट्रेट चालत आहोत थ्रू ऐरवली मार्गे. तर आपण आता ऐरवली मार्गे जाऊ. तर मित्रांनो, खूप टायमानंतर मी ब्लॉग शूट करतो आहे. ॲक्च्युली मी आधी पण ब्लॉग शूट केलेलं होतं, बट काही कारणास्तव मी नाही टाकू शकलो, कारण का मोबाईलवर इतका लांबचा कंटिन्यू शूट होत नव्हतं. सो ते नाही पॉसिबल झालं माझ्यासाठी. तर आता मी विचार केला की छोटा का होईना पण मी टाकेन ब्लॉग. आणि मध्ये जे शॉर्ट्स होते ते पावसामुळे मला नाही काढायला भेटले, कारण का मोबाईल होता तर मी रिस्क नाही घेऊ शकलो आणि मला नॅव्हिगेशन पण बघायचं होतं. सो मला जेवढं होत असेल तेवढं मी त्याच्यात शूट केलेलं आहे. आणि मी बहुतेक जे ब्लॉगर्स आहेत ना, मोठो ब्लॉगर्स, त्यांचे पण मी खूप आधी व्हिडिओज बघितले आहेत, आताही बघतो. जसे आपले श्रीमान लेजंड झाले, मुंबईकर निखिल झाला, नंतर आयडल विशाखा झाली, आणि असे बहुतेक आहेत ज्यांचे मी व्हिडिओज बघितले. त्यांच्याकडनं खूप काही शिकायला पण मिळालं आहे. जसं राईड्सच्या अगोदर काय आपल्याला कॅरी केलं पाहिजे, कुठल्या गोष्टीची आपल्याला काळजी घेतली पाहिजे, बाईकचं कसं लक्षात ठेवलं पाहिजे, सगळं काही असेल ते. आणि जायच्या अगोदर काही आपल्याला तयारी केली पाहिजे. सो त्यांच्याकडनं पण खूप काही मला शिकायला भेटलं आहे. आणि त्याप्रमाणेच आपण आता म्हणजे तो एक मनात ठेवून आपण चाललो आहोत की हे आपल्याला लक्ष ठेवला पाहिजे ह्या गोष्टीसाठी. तर तेच कधी इन फ्युचर जर मला भेटता आलं तर मला नक्कीच भेटायचं आहे त्या लोकांना. सो त्यासाठी मी ही जर्नी माझी कंटिन्यू ठेवणार आहे, आणि माझ्यासाठी पण, कारण का हे जे आठवणी असतात जे आपण एका व्हिडिओ थ्रू बघू शकतो एका टायमानंतर. सो आता मी हे सगळे व्हिडिओ त्यासाठी शूट करतो आहे, म्हणजे माझी एक आठवण म्हणून. आणि मी माझा फर्स्ट मोटो ब्लॉग हा एक छोटीशी राईड आहे माझी. ह्याच नंतर मी कदाचित पुढे राईड करेन, वेगवेगळे अजून स्पॉट्स असतील. सो आपले जे रायडर्स असेल ते तर आपल्यासोबत फिक्सच असणार. कल्पेश तर फिक्सच आहे, निवेद आहे, रसिका आहे, निनाद आहे, अजून जॉईंट होतील. सो तेही असणार आहेत. तर आम्ही असेच ब्लॉग करत फिरू सगळीकडे. आणि आमचं हेच ब्लॉग नसतो, असंच काहीवरती आम्ही बहुतेक वेगवेगळ्या हे जे ब्लॉग्स टाकत असतो, टॉपिकचे डिफरंट काही असेल, ओकेशन असेल, कंटेंट वेगळं असेल त्याचे टाकू शकतो. बट स्पेशली मला मोटो ब्लॉग हे खूप आवडतं. सो त्यासाठी मी हे थोडं केलं आहे. जसं मला पुढेही खूप चांगले सीन्स भेटतील बघायला, इवन एकदा मुंबई सोडल्यानंतर, कारण का ते कर्जत साईडला खूप मस्त हिरवगार वाटत होतं. थोडा ऑफिसमधनं थोडं फ्री होऊन हा टाईम आपण काढला आहे आपल्या राईडसाठी. तर खूप मजा येत आहे. आम्ही ॲक्च्युली नाश्ता नव्हता केला, तर आम्ही विचार केला की पुढे जाऊन काहीतरी नाश्ता करू. तर आपण आता आपल्या स्पॉटच्या काही किलोमीटर अगोदर पोहोचलेलो आहोत. आणि मी जो मधला रूट आहे तो मी नाही शूट करू शकलो, कारण का पाऊस खूप जास्त होता आणि मला मोबाईल आत ठेवायचा होता नॅव्हिगेशनसाठी. सो मी तिथे पुढे लावलेलं मोबाईल. आणि नंतर आता आमचं असं झालं की मी आणि निवेद आम्ही एकाच रूटला होतो, पण जो कल्पेश आहे तो जुन्या जो पुणे हायवे आहे तिकडनं गेला. ओल्ड गोवा हायवे जो आहे ना तिथून गेला, त्यामुळे तो तिथून फिरून आला आणि आम्ही इथून आलो, असं झालं. पण आम्ही आता भेटताना एकाच स्पॉटमध्ये भेटणार होतो, पण कल्पेश आणि रसिका हे आधीच पोचलेले आहेत स्पॉटवरती आणि आमचा वेट करतात तिथे. तर आम्ही आता तिथे चाललो आहोत. तुम्ही बघाल की रस्ता खूप मस्त आहे, थोडा खराब आहे कारण का पाऊस आहे आणि गाव साईड आहे. सो इतकं काही हे नसणार आहे प्रॉपर. तर पण
थोडासाच रस्ता खराब होता, बाकी तर पूर्ण छान होतं. आणि आजूबाजूला खूप म्हणजे थंडी पण होती चांगली, पाऊस पण होता आणि खूप मजा येत होती. हलकं हलकं ड्रिझल होतं पावसाचं आणि आधी पाऊस पडून गेलेला इथे थोडा. नंतर मग इथे कसं होतं की 5 मिनटं पाऊस म्हणजे 5 मिनटं ऊन येत होतं आणि लगेच पाऊस येत होता आणि पाऊस पण खूप येत होता. मस्त खूप सही वाटत होतं इथे. पहाटे तर आम्ही तर रेनकोट घालून पण आतनं सगळं भिजलेलो होतो, मी निनाद सगळेच. एक पाऊस नसेल तर गरमीने भिजलेलो आणि गरमी असेल तर पाऊस असेल तर पावसाने. तर आम्ही आता या स्पॉटला थांबलेलो. मला असं वाटलं की वरती जायचं आहे, पण नंतर कळालं की ह्या कच्च्या रोडने जायचं आहे. तर मग आम्ही थोडी ऑफ रायडिंग पण केली इथे. आणि हा रस्ता ॲक्च्युली नाही आहे तसा बनलेला. एक स्पॉट आहे जे कोणाला आता माहीत असेल की नाही माहीत नाही, आम्हाला पण नव्हतं माहीत. पण पूर्ण ऑफ रोडिंग होती, कच्चा रस्ता होता एकदम आणि खूप मस्त वाटत होतं इकडनं गाडी चालवायला. ॲक्च्युली इकडनं थोडंसं हँडल प्रॉपर गाडी झाली पाहिजे आपली, कारण का इकडनं असं रोड नव्हता, तुम्हाला दगडातनंच घेऊन जायचं आहे. पाणी होतं मध्येच, कुठे दगड असेल काय असेल माहीत नव्हतं. बट येस थोडंसं जर तुम्हाला आयडिया असेल प्रॉपर बाईकची तर तुम्ही इकडनं आरामात चालवू शकता. तर आम्ही इकडनं बाईक काढली आणि थोड्याच वेळात आम्हाला मस्त एक असा नजारा दिसणार होता. आम्ही पण ते एक्सपेक्ट नव्हतं केलेलं, बट खूप छान होतं. खूप मस्त होतं ॲक्च्युली तो डॅम. आणि तुम्ही माझ्या लेफ्ट हँड साईडला जो आहे ना ते पूर्ण तो गाव आहे खाली एक, आणि राईट हँड साईडला सगळं अख्खा डोंगर आहे असं. आणि ते थोड्याच पुढे ते पाली बुतावली जो डॅम आहे ते आहे. बेसिकली तो जो डॅम आहे त्याचा जो पाणी आहे तो त्या गावकऱ्यांना जातो खाली, आणि जे तिकडे खाली जे रिसॉर्ट्स आहेत आणि जे विलाज आहेत ना त्यांना जातं ते, कारण का ते गावकऱ्यांचंच आहे. सो ह्या लोकांनी तसं तिथे एक सोय करून ठेवली आहे त्या लोकांची. तर हा पावसामध्ये पूर्ण भरलेला असतो आणि खाली एक छोटेसा धबधबा आहे असा, त्यालाच कनेक्टेड पायऱ्या आहेत आणि खाली धबधबा आहे. तेही तुम्हाला आम्ही दाखवू. तिथे पण मस्त आहे. तिथे खाली लोक असे येतात, थोडे बसतात, मजा मस्ती करतात आणि मग तिथे तुम्ही आरामात येऊन भिजू शकता, बसू शकता. खूप सही वाटतं, खूप मस्त वाटतं. तर आम्ही आता इथे थोड्याच वेळात पोचू. तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत. सब तुम्ही समोर बघू शकता. आणि हा कल्पेश जो आमच्या अगोदर येऊन स्पीडमध्ये येऊन इथे थांबलेला आहे. तर खूप मस्त वाटत होतं, खूप सही वाटत होतं स्पॉटवरती. ते जे खाली जे आहे तिथे तो डॅम आहे आणि हे तुम्ही बघू शकता. हे आम्ही त्या डॅमच्या जवळ आलेलो. हा डॅम आहे पूर्ण बेसिकली. आणि खाली जो आहे तिथे पायऱ्या आहेत आणि त्याच्या खाली ते धबधबा आहे छोटासा असा. आणि हा पूर्ण जो आहे तो भरलेला तो पूर्ण डॅम आहे. आणि इकडचा जो पाणी आहे तो खाली गावकऱ्यांना जातो. आणि हे आम्ही इथे आलेलो, हे रायडर्स झालेले काही. मस्त वाटत होतं त्यांना बघून. खूप पूर्ण असे फुल ऑन गेअरअप झालेले. मग तिकडनं आम्ही खाली आलो. तो रूट होता एक, तिकडे काका होते, त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही खाली जाऊ शकता, तिकडे असा डॅम आहे, छोटा धबधबा आहे सॉरी. तर आम्ही खाली गेलो आणि हे लोक आता दोघे पण एस्थॅटिकली खाली गेलेले फोटोज काढायला खूप. आणि नंतर मग आम्ही पण गेलो. खूप मस्त वाटत होतं. त्या साईडला खूप छान गाव होता तिकडे मोठा आणि खूप हिरवं, जिथे बघाल तुम्ही तिथे हिरवं होतं सगळं. आता पाऊस नव्हता, पाऊस थांबलेला होता, थोडा ऊन होता तिथे, तुम्ही हे बघू शकता. तिकडे धुकं आहे आणि हा एक वेगळाच मेंटल पीस आहे. सो जबरदस्त वाटत होता. हे बघा, खूप सही वाटतं आहे, खूप म्हणजे खूप सही वाटतं आहे. हे सगळे अर्धे भिजलेले होते तरी पण ह्यांना फोटोज काढायचे होते म्हणून ते लोक तिथे थांबलेले. आणि हे काही ग्रुप आलेले तिथे जे मजा मस्ती करत होते थोडे. तर असंच मस्त वाटत होतं. थोडा कामापासून थोडा लांब, आपण फुल वीक काम करतो, नंतर एक दिवस असा येतो की आपण तो क्षण जगतो. सो आपण इथे तोच टाईम आपण इथे आज एक यूज करत होतो. आणि हे थोडेसे माझे व्हिडिओ शूट्स जे मॅन्डेटरी असतात ब्लॉगसाठी तर ते मी काढले थोडे. मस्त वाटत होतं. मी तर भिजलोच नव्हतं ॲक्च्युली, मी घामान खूप भिजलेलो, कारण का मी रेनकोट काढलाच नव्हता स्टार्टिंग टू एंड. आणि हे थोडा पाऊस आला, त्यानंतर पावसात मी परत थोडा एक व्हिडिओ शूट केला. मस्त वाटत होतं, खूप सही वाटत होतं. आणि इकडनं वरती जे पायऱ्या जर चढत गेलं तर तिथे तो डॅम येणार जिथे आम्ही वरती उभे होतो.
आणि ह्या लोकांचे फोटोशूट होते. ते माणसं आता निघत होते सगळे तिकडनं. मग आम्हाला थोडं खाली स्पेस भेटलं तिथे परत शूट करायला. मग आम्ही परत तिथे थोडाफार शूट केले, फोटोज घेतले मस्तपैकी. पार्टी माझा खूप चांगला नजारा होता, तुम्ही बघू शकता. खूप मस्त वाटते. तुम्ही जरा एन्जॉय करा हा व्ह्यू. तर मित्रांनो, इथे आपले आता व्हिडिओ शूट्स, फोटोशूट सगळे झाले होते आणि हे माझं छोटंसं एक शूट केलेलं मी. तर मला खूप आवडलेलं, मनापासून खूप आवडलेलं, मस्त वाटत होतं. आणि हे जे आहे ते पाली भुतावली डॅम जो आहे तो ॲक्च्युली माथेरानच्या थोडा पुढे आहे. माथेरानपासून थोडं मला असं वाटतं 2 ते 3 किलोमीटर, मग ते थोडं जास्त असणार. तर असं एक हिडन स्पॉट म्हणू शकता, जो आम्हाला एका इंस्टावरनं समजलेला. तर आम्ही तिथून पोचलो. खूप मस्त वाटत होतं. आणि मग असं आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला परत निघालो. थोडा वेळ एन्जॉय केला. जाताना आम्ही खाल्लं मस्तपैकी, वडापाव खाल्ला, हे सगळं खाल्लं आणि मग आम्ही निघालो. तर तुम्हाला हा व्लॉग आपला कसा वाटला असेल तुम्ही नक्की कळवा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये. मला अजून काही त्याच्यात चेंजेस केले पाहिजेत का, किंवा अजून काही त्याच्यात ॲड ऑन केले पाहिजे तेही तुम्ही मला सांगू शकता. तर प्लीज जाऊन बघा नक्की. शेअर, लाईक अँड सबस्क्राईबसुद्धा करा ह्या चॅनलला. तर असेच नवीन कंटेंट मी व्लॉगचे आणत राहीन तुमच्यासमोर आणि मोठं व्लॉगसुद्धा करत राहीन. तर आपण एक दिवस आपलं स्वतःचं जो गोप्रो आहे तो पण घेऊ आणि अजून ह्याच्यापेक्षा चांगला क्वालिटीमध्ये आपण व्हिडिओ शूट करू, ब्लॉग करू. तर थँक्यू सो मच तुमच्या सपोर्टसाठी. थँक्यू सो मच. आणि पुन्हा भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईफमध्ये प्रेम करा आणि असंच काहीतरी करत राहा. थँक्यू सो मच.